हमारे लिए एआई सिर्फ एक टेक्नोलॉजी नहीं है, बल्कि भारत के युवाओं के लिए अवसरों का एक नया द्वार है। इसी साल भारत ने इंडिया एआई मिशन शुरू किया है। हेल्थ केयर हो, एजुकेशन हो, स्टार्टअप्स हो, भारत हर सेक्टर में एआई का उपयोग बढ़ा रहा है। हम दुनिया को भी बेहतर एआई सॉल्यूशंस देने में जुटे हैं। which will change the lives of vulnerables. And I think that is the power of AI. If it's properly used, we can really change the lives of the last people in the society. केंद्र सरकारने आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावरचं राष्ट्रीय धोरण आणि वर्ष पुढचं त्या दृष्टीने गतिमान कार्यक्रम करण्याचं ठरवलं आहे। आजच्या 1 जानेवारी पासून आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमाला लागणारा डेटा सेट ऍग्रिगेट करण्याच्या अभियानाला केंद्र सरकारने 7 पिलर्स निर्माण करून याबद्दलच्या कामाची गती वाढवलेली आहे। येणाऱ्या काळातली भाषा, तंत्रज्ञान आणि भविष्य हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातच आहे किंवा माध्यमातूनच होऊ शकतं। ही जगाची भाषा झालेली आहे। आणि अशा वेळेला महाराष्ट्र आपला या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सदुपयोग, यातनं निर्माण होणाऱ्या संधी, उद्यमशीलता, रोजगार या सगळ्याचा उपयोग योग्य पद्धतीने होऊन देशामध्ये महाराष्ट्र नंबर 1 चा व्हावा। आजच्या या वेबिनार मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आणि ज्यांचं नवीन विजन आहे, दूरदृष्टी आहे, अशा सर्व मान्यवरांचं या वेबिनार मध्ये मी स्वागत करतोय। आजच्या या वेबिनार मध्ये ज्या मान्यवरांना दूरदृष्टी आहे, विजन आहे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही शक्ती माहिती आहे, अशा सर्व मान्यवरांचं मी हार्दिक स्वागत करतोय। मी नामदेव रामराव, टॉप रँक मेकर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा डायरेक्टर आहे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन एज्युकेशन या कार्यासाठी आपल्या या ऑर्गनायझेशनला नॅशनल अवॉर्ड पण मिळालेला आहे। महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल सन्माननीय रमेश बैस यांच्या हस्ते आपला मागच्या वर्षी सन्मान झालेला आहे। आणि हे कार्य पुढे घेऊन जाताना आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून ज्या इन्स्टिट्यूट आहेत, ज्यांना एज्युकेशन फील्डमध्ये चांगलं काम करायचं, एक्सलंट क्वालिटी त्यांना ग्रो करायची आहे,
त्यासोबतच त्यांना नेक्स्ट लेवल एज्युकेशन द्यायचंय, कॉम्पिटिशनमध्ये सर्वांच्या पुढे राहायचंय, स्वतःच्या ऑर्गनायझेशनची एक सक्सेस स्टोरी क्रिएट करायची आहे, त्यांच्या ऑर्गनायझेशनमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची एक सक्सेस स्टोरी क्रिएट करायची आहे. तर ज्या पालकांनी इथे प्रवेश घेतलेला आहे अशा पालकांची सक्सेस स्टोरी क्रिएट करायची आहे. अशा सर्व महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील शैक्षणिक संस्थांना मदत करतो आम्ही. या माध्यमातून या आर्टिफिशियल इंटेलिजन्स सुपर पॉवरचा इम्प्लिमेंटेशन आपल्या ऑर्गनायझेशन मध्ये करून त्याची प्रोडक्टिव्हिटी वाढवण्याचं वर्किंग आपलं आहे आणि या कार्यासाठी आपण कार्य करत आहोत. आणि आजच्या या वेबिनारमध्ये आपण सर्वजण मान्यवर इथे कनेक्ट झालेला आहात आणि मला माहित आहे की या वेबिनारमध्ये जे काही मान्यवर कनेक्ट झालेले त्यातल्या काही सिरियस मान्यवरांसाठी ज्यांना या सेक्टरमध्ये काम करायचं आहे त्यांच्यासाठी या वेबिनारचा खूप चांगला फायदा होणार आहे. आणि या कम्युनिटीमध्ये आम्ही सातत्यपूर्ण या क्षेत्राशी निगडीत नाविन्यपूर्ण इन्फॉर्मेशन नॉलेज आपल्याला अपडेट देणार आहोत, ज्या माध्यमातून तुम्हाला या क्षेत्राशी कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी आणि चांगल्या पद्धतीने आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग आपल्या ग्रोथसाठी करण्यासाठी त्याचा फायदा होईल. तर निश्चितच अशा पद्धतीच्या ऑर्गनायझेशन सोबत तुम्हाला कनेक्ट व्हायला निश्चित आवडणार आहे आणि आपण एकत्रित मिळून आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची सक्सेस स्टोरी क्रिएट करूया. आपल्या आईबाबांची जी मेहनत आहे मुलांच्या प्रती तर त्यांची सक्सेस स्टोरी क्रिएट करूया आणि आपल्या ऑर्गनायझेशन, एज्युकेशनल इन्स्टिट्यूट, शाळा, कॉलेजेस आणि कोचिंग अकॅडमी, शैक्षणिक संस्था ज्या या क्षेत्रामध्ये काम करतात त्यांची सुद्धा एक सक्सेस स्टोरी आपल्याला क्रिएट करायची आहे आणि त्यासाठी आम्ही तुमच्या सोबत निश्चित मनानं एक क्वालिटी वर्किंग करणार आहोत. हे निश्चित आहे की आपण आपल्या सक्सेससाठी कोणतं टूल यूज करतो याला खूप महत्व आहे आणि कोणत्या टूलने, कोणत्या व्हेकलने आपल्या जर्नी आपली असते त्यानुसार आपला जो स्पीड आहे सक्सेसचा, ग्रोथचा, तर तो ठरत असतो. आणि याच पद्धतीने एक हाय स्पीड ग्रोथ आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून आपल्या स्वतःच्या लाईफमध्ये, आपल्या ऑर्गनायझेशनसाठी आपण ग्रो करू शकतो. तर आपण आता आपल्या वेबिनारच्या मुख्य विषयाकडे येऊया. आजचा जो वेबिनार आहे अशा मान्यवरांसाठी आहे की ज्यांचं स्वतःचं कोचिंग अकॅडमी आहे किंवा स्वतःचं एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आहे किंवा स्वतःचं स्कूल आहे किंवा ते एखाद्या एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये फॅकल्टी मेंबर आहेत, टीचर आहेत आणि त्यांना असं वाटतं की माझ्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये चांगल्या पद्धतीची ग्रोथ झाली पाहिजे किंवा असे काही मान्यवर आज आपल्याशी कनेक्ट आहेत की ज्यांना एज्युकेशन फील्डमध्ये पुढे त्यांचं करिअर करायचं आहे, त्यांना ग्रोथ हवी आहे, या सेक्टरमध्ये त्यांना काम करण्याची इच्छा आहे. तर अशा सर्व मान्यवरांसाठी आजचा हा वेबिनार खूप माहितीपूर्ण, हेल्पफुल ठरणार आहे आणि निश्चितच याची प्रचिती तुम्हाला ऍट द एंड ऑफ वेबिनार तुम्हाला येणार आहे. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही एक सुपर पॉवर आहे. हे आता सर्व शोध झालेलं आहे, सर्वांपर्यंत माहिती झालेलं आहे. एआयचा उपयोग आपण आपल्या ग्रोथसाठी, आपल्या विनसाठी, आपल्या सक्सेससाठी आपण करू शकतो आणि याबद्दल खूप दररोज अनेक मोठ्या पद्धतीची माहिती आपल्या वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असतील, डिजिटल प्लॅटफॉर्म असतील किंवा सर्व स्तरातून आपल्याला याबद्दलची माहिती नॅशनली, इंटरनॅशनली आपल्या कानावर पडते आणि निश्चितच हे एक मोठं सत्य आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे प्रत्येकासाठी हेल्पफुल असणार आहे. मग समाजातल्या प्रत्येक घटकासाठी हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्यांच्या ग्रोथसाठी, त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी, त्यांच्या विनिंगसाठी, त्यांच्या सक्सेससाठी, मग ते पर्सनल लाईफ असो किंवा त्यांचं प्रोफेशनल लाईफ असो किंवा इन्स्टिट्यूशनल ग्रोथ असो,
मग ते डॉक्टर असतील, ॲडव्होकेट असतील, इंजिनियर असतील, सायंटिस्ट असतील, बिझनेसमॅन असतील, स्टुडंट असतील, लेक्चरर असतील, टीचर असतील किंवा कोणी IAS IPS अधिकारी असतील किंवा मॅनेजमेंट ऍडमिनिस्ट्रेशन प्रोफेशनल्स असतील, तर सर्वांसाठी हे AI हे एक सुपर पॉवर आहे. आणि विथ AI आपण एक मोठं लाईफमध्ये चेंज करू शकतो, आपल्या स्वतःच्या आणि इतरांच्या सुद्धा. यासाठीची आवश्यक ती टेक्नॉलॉजी समजून घेणं, ते टूल्स समजून घेणं आणि त्याचा प्रॉपर अप्लाय करणं, ऍप्लिकेशन करणं, बस ह्या सोप्या गोष्टी आहेत. यासाठी खूप मोठ्या रॉकेट सायन्सची आवश्यकता नाही. फक्त आपल्याला हे खूप डीपली माहिती असायला हवं की याचा उपयोग आपल्या स्वतःच्या लाईफ डेव्हलपमेंटसाठी, आपल्या इन्स्टिट्यूशनल डेव्हलपमेंटसाठी आपण कसा करायचा. आणि एक्झॅक्टली याच प्रकारचं कार्य आपलं टॉप रँक मेकर्स करत आहे. तुमच्या पर्सनल दैनंदिन हजारो कार्यासाठी, तुमच्या इन्स्टिट्यूशनल डेव्हलपमेंटसाठी, हजारो कार्यासाठी, हजारो ऍक्टिव्हिटीजसाठी AI टूल्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण वापरू शकतो आणि आपल्या स्पीड ने आपल्या लाईफ पुढे जाऊ शकतो. मी म्हणेन की हे एक आपल्या लाईफचं व्हर्जन 2 आहे. आणि आता या व्हर्जन 2 मध्ये आपल्याला फास्ट ट्रॅक ग्रोथ ही सहज शक्य होणार आहे. आणि यासाठीच आपल्याला एकत्रित प्रयत्न करायचे आहेत. आणि प्युअरली प्रत्येक सेक्टरमध्ये जरी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग होत असला तरी टॉप रँक मेकर्स हे एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये काम करणारं भारतातलं पहिलं कंपनी आहे, पहिलं इन्स्टिट्यूट आहे, ज्या माध्यमातून या AIचा उपयोग आमच्या 20 वर्षाच्या एज्युकेशन एक्सपिरियन्स सोबत या तंत्रज्ञानाला एक्सपर्टी मिळून आम्ही अनेक शाळांसाठी, महाविद्यालयांसाठी, कोचिंग अकॅडमीसाठी, एज्युकेशनल इन्स्टिट्यूटसाठी आम्ही काम सुरू केलेलं आहे. आणि महाराष्ट्रातल्या अनेक शाळा, महाविद्यालय, कोचिंग इन्स्टिट्यूट आणि एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आमच्याशी कनेक्ट आहेत आणि त्यांच्या इन्स्टिट्यूशनमध्ये खूप चांगलं ते ॲडव्हान्टेज घेत आहेत. तर यासाठी आपल्याला फक्त या टूल्स, टेक्निक्स लर्न करण्यासाठी आणि इम्प्लिमेंट करण्यासाठीचे आवश्यक स्किल्स फक्त आपल्याला समजून घ्यायचे आहेत, ते शिकायचे आहेत आणि रिपिटेशन करून ते इम्प्लिमेंट करायचे आहेत, ज्या माध्यमातून आपल्याला चांगल्या पद्धतीची ग्रोथ आपल्याला मिळेल. आणि यासाठी तुमची जर तयारी असेल की या गोष्टी आपल्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये इम्प्लिमेंट करण्याची आणि त्यासाठीची आवश्यक इन्व्हेस्टमेंट करण्याची तुमची जर तयारी असेल तर आम्ही तुमच्यासाठी आहोत. आणि निश्चितच आपल्याला एक चांगल्या पद्धतीचं आउटकम या माध्यमातून जनरेट करता येईल. या टेक्नॉलॉजीकडे आपण जर दुर्लक्ष केलं तर निश्चितच आपण स्पर्धेतून बाहेर फेकले जाणार आहोत. भारतामध्ये साधारणतः 10,000 स्टार्टअप्स ज्यांची करोड्स ऑफ इन्व्हेस्टमेंट झालेली आहे, मात्र या नवीन तंत्रज्ञानाला म्हणजे ऍक्सेप्टन्स न दिल्यामुळे ते या स्पर्धेतून बाहेर फेकले गेले आहेत. आणि आगामी काळामध्ये, येत्या 4 वर्षामध्ये त्यासाठीचं आजपासून इम्प्लिमेंटेशन जर आपण सुरुवात नाही केलं तर आपले सुद्धा एज्युकेशनल इन्स्टिट्यूट हे म्हणजे आतापर्यंतचा आपला जो एक्सपिरियन्स आहे, इन्व्हेस्टमेंट आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा एक मोठा धोका या माध्यमातून निर्माण होतो. आणि हे तंत्रज्ञान तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने समजलं पाहिजे, ही आमची भूमिका आहे. त्यामुळे आमच्याशी कनेक्ट झालेल्या प्रत्येक ऑर्गनायझेशनला ह्या गोष्टी समजण्यासाठीची अत्यंत सोपी, सामान्य भाषा आणि इझीनेस हे देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. आणि ज्या माध्यमातून या तंत्रज्ञानात मध्ये फक्त रूमर्स मध्ये न अडकता थेट त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी एक सामान्य लोकांना सुद्धा हे करता यावं आणि त्यांनी या माध्यमातून त्यांची ग्रोथ मिळवावी, हा त्यामागचा आमचा उद्देश आहे. म्हणजे या ठिकाणी एक अलर्ट देत आहोत आम्ही, जो अलर्ट हे सांगतोय की आगामी काळामध्ये आपलं एज्युकेशनल इन्स्टिट्यूट, मग तुमचं कोचिंग क्लास असेल,
तुमचं एज्युकेशनल इन्स्टिट्यूट असेल, तुमचं स्कूल असेल किंवा तुमचं कॉलेज असेल, यासाठी तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स ओरिएंटेड वर्किंग स्टार्ट करणं इम्पॉर्टंट आहे. अदरवाईज तुम्ही या स्पर्धेतून बाहेर फेकले जाल. एज्युकेशनल इन्स्टिट्यूट, कोचिंग इन्स्टिट्यूट, स्कूल, कॉलेज, AI इन एज्युकेशन साठी काम करणारं आपलं ऑर्गनायझेशन आहे आणि आपण टोटल क्वालिटी मॅनेजमेंट या साठी काम करतो आणि ज्या माध्यमातून आपल्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूटच्या पूर्ण अँगलला AI पॉवर्ड आपण करतो आहोत आणि याचा खूप चांगला फायदा आपल्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूट रन करण्यासाठी होतोय. आपल्या शाळा, महाविद्यालय, कोचिंग अकॅडमी किंवा एज्युकेशनल इन्स्टिट्यूटच्या ऍडमिनिस्ट्रेशनसाठी आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या टूल्स आणि टेक्नॉलॉजीचा वापर करतो, ज्या माध्यमातून हे ऍडमिनिस्ट्रेशन सहज, सुलभ, सोपं, जलद गतीचं आणि आणखी प्रभावी होतं. त्याच्यासोबत आपल्या या एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये जे फॅकल्टी मेंबर्स आहेत, जे लेक्चरर आहेत, जे टीचर्स आहेत, जो टीचिंग स्टाफ आहे, यांच्या शिकवण्याच्या पद्धतीसाठी सुद्धा आपण AI टूल्स, टेक्निक्स, टेक्नॉलॉजीचा कनेक्टिव्हिटी देत आहोत, पॉवर्ड बनवत आहोत, ज्या माध्यमातून शिक्षकांचं शिकवण्याच्या पद्धतीमध्ये सुद्धा आमूलाग्र बदल होतो आणि त्यांचं म्हणजे खूप डे टू डे ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत, वेगवेगळे रिपोर्टिंग आहेत, सबमिशन आहेत, असाइनमेंट आहेत, प्रोजेक्ट आहेत, क्वेश्चनरीज आहेत आणि जे काही वर्किंग टीचर करत आहेत, तर त्याला AIचा सपोर्ट झाल्यानंतर त्यांचं काम आणखी प्रोडक्टिव्ह होऊ शकेल. त्यांचं जे टीचिंग स्किल आहे ते आणखी इम्प्रूव्ह होईल आणि त्याचा खूप मोठा फायदा हा विद्यार्थ्यांची एक्सलंट क्वालिटी इन एज्युकेशन ग्रो करण्यासाठी आपल्याला त्याचा चांगला फायदा होणार आहे. म्हणजे ऍडमिनिस्ट्रेशन इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी आपलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण इम्प्लिमेंट करतो आहोत. त्यासोबतच फॅकल्टीज टीचिंग एन्हान्समेंटसाठी आपण AI टेक्नॉलॉजी टूल्स आपण त्याचं इम्प्लिमेंटेशन करतो आहोत. त्यानंतर जे स्टुडंट आहेत, या स्टुडंट कम्युनिटीचं लर्निंग ग्रो होण्यासाठी, त्यांचं सेल्फ स्टडी एन्हान्स होण्यासाठी, त्यांचं ब्रेन, माइंड, मेमरी आणि ऍक्टिव्ह लर्निंग आणि युजिंग द रेफरन्स मटेरियल याच्यामध्ये एक रिव्होल्युशन आणण्यासाठी सुद्धा आपण या टेक्नॉलॉजीचा उपयोग विद्यार्थ्यांच्या लर्निंग आणि सेल्फ स्टडी एन्हान्समेंटसाठी आपण करतो आहोत. त्यासोबतच आपल्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये शी कनेक्टेड सर्वात महत्वाची जी कम्युनिटी आहे ती पॅरेंट कम्युनिटी आहे. मात्र आतापर्यंत इंडियन एज्युकेशनमध्ये पालकांचं पार्टिसिपेशन हे खूप मोठ्या प्रमाणात एज्युकेशनल इन्स्टिट्यूटने घेतलेलं नाहीये, तो दुर्लक्षित झालेला घटक आहे. तर अशा पालकांना सुद्धा या कम्युनिटीमध्ये नव्या युगाचं पालकत्वाचं प्रशिक्षण देणे, त्यांना या कम्युनिटीमध्ये कनेक्ट करणे आणि त्यांना पण अपलिफ्ट करणे, त्यांचं पॅरेंटिंग ग्रो करणे, यासाठी सुद्धा आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सची कनेक्टिव्हिटी देतो आहोत. आणि त्यासोबतच जे करिक्युलम आहे, जो अभ्यासक्रम या वेगवेगळ्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये इम्प्लिमेंट केला जातो, मग ते स्टेट बोर्डाच्या स्कूल्स असतील, मराठी माध्यमाच्या असतील, सेमी इंग्लिश माध्यमाच्या असतील, इंग्लिश माध्यमाच्या असतील किंवा NCERT CBSE स्कूल असतील किंवा ICSE स्कूल्स असतील, या सर्व वेगवेगळ्या बोर्ड स्कूल्समध्ये किंवा जे कॉलेजेस आहेत, तर त्या कॉलेजेसमध्ये 11th-12th ज्युनियर कॉलेज असेल किंवा डिग्री लेवलचं कॉलेज असेल किंवा PG लेवलचं कॉलेज असेल किंवा रिसर्च लेवलचं सुद्धा युनिव्हर्सिटी किंवा एज्युकेशनल इन्स्टिट्यूट असेल, तर अशा करिक्युलम मध्ये सुद्धा आपण चांगल्या पद्धतीचे अपडेट आणत आहोत. त्याच्यामध्ये आपण ट्रान्सफॉर्मेशन आणत आहोत, ज्या माध्यमातून आपल्याला
आपला जो एज्युकेशनल टाइम आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा विद्यार्थी 9th मध्ये सायन्स हा सब्जेक्ट शिकतो आहे, तर त्याच्यासाठी त्याचा सायन्सचा जो करिक्युलम आहे, अभ्यासक्रम आहे, तो अभ्यासक्रम त्याला शिकण्यासाठी एक शैक्षणिक वर्षाचे 9-10 महिने त्याचे जात आहेत. त्या 9-10 महिन्यामध्ये त्याने जे सायन्स शिकलेलं आहे त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त नेक्स्ट लेवलचं सायन्स तो शिकू शकतो जर करिक्युलम मध्ये अपडेट असतील. तर अशा प्रकारे टोटल क्वालिटी मॅनेजमेंट बाय आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं हे आपलं मॉडेल आहे, ज्या माध्यमातून पूर्ण स्कूल किंवा कॉलेज किंवा कोचिंग किंवा एज्युकेशनल इन्स्टिट्यूट याला ट्रान्सफॉर्म करण्याचं, त्याच्यामध्ये रिव्होल्युशन आणण्यासाठी आपण काम करतो. तर यासाठीच्या आमच्या ज्या सर्व्हिसेस आहेत, या सर्व्हिसेस आम्ही प्रोव्हाइड करतो, ज्यामध्ये तुमचं ऍडमिनिस्ट्रेशन इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी तुमचे जे ऍडमिनिस्ट्रेटर आहेत, म्हणजे तुमचे प्रिन्सिपल आहेत, असिस्टंट प्रिन्सिपल आहेत किंवा डायरेक्टर बोर्ड आहे, त्यांना आम्ही याचं ट्रेनिंग देतो. त्यासोबत तुमच्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये जे पूर्ण स्टाफ आहे, टीचिंग स्टाफ आहे, त्यांना पूर्ण आम्ही ट्रेनिंग देतो. त्यासोबत जे स्टुडंट आपल्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये यासाठी त्यांचे ऍडमिशन्स आहेत, त्यांच्यापर्यंत या नव्या टेक्नॉलॉजी टूल्स पोहोचवतो. त्यासोबत पॅरेंटिंग एन्हान्समेंट करण्यासाठी तुम्हाला आमचा पूर्ण सपोर्ट असतो. यासाठी काही इव्हेंट ऍक्टिव्हिटीज आम्ही सातत्यपूर्ण कंडक्ट करतो. आपला जो सिलेबस आपल्या स्कूल एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये इम्प्लिमेंट केला जातो, त्याच्या अपडेटसाठी आमचे विशेष प्रयत्न असतात आणि हे अपडेट करून विद्यार्थ्यांना ते इझिली इम्प्लिमेंट करण्यासाठी, ज्या माध्यमातून थेट अभ्यासक्रमामध्ये झालेला जो बदल आहे, जे अपग्रेडनेस आहे, जी ट्रान्सफॉर्मेशन आहे, त्याचा फायदा मुलांना थेट त्यांचं लर्निंग क्वालिटी इम्प्रूव्ह होण्यासाठी होत आहे का, याबद्दल चा सुद्धा आपला सपोर्ट तुम्हाला असतो. यासोबतच तुमचं जे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आहे ते नॉन एडेड असेल किंवा सेल्फ फायनान्स असेल किंवा पार्टली फंडेड एडेड असेल, तर त्या ऑर्गनायझेशन मध्ये आणखी कोणत्या पद्धतीने आपला रेव्हेन्यू जनरेट होईल, आपला बिझनेस वाढेल, आपलं जे इन्कमिंग आहे तर ते कशा पद्धतीने वाढेल, ज्या माध्यमातून तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये चांगलं बँक बॅलन्स राहील, चांगलं प्रॉफिट राहील आणि त्याचा फायदा आपल्या विद्यार्थ्यांसाठीच्या ज्या सर्व्हिसेस आपल्याला डिझाईन करायच्या आहेत त्यासाठी आपल्याला करता येईल. आणि त्याच्यासोबतच आपण अशा प्रकारच्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूटला आर्टिफिशियल इंटेलिजन्स पॉवर्ड सर्टिफिकेशन सुद्धा आपण देतो आहोत आणि लवकरच महाराष्ट्र शासनासोबत सुद्धा आपण हे कार्य सुरू करत आहोत. त्यासाठीचं आवश्यक मान्यता आपल्याला मिळालेल्या आहेत आणि आपण त्यावर सुद्धा काम केलेलं आहे. आमची दुसरी पण कम्युनिटी आहे ज्यामध्ये या कम्युनिटीसाठी ऑलरेडी आम्ही काम सुरू केलेलं आहे. तर याचे बेनिफिट्स आपल्याला असे आहेत की आधुनिक शिक्षणासोबत आपण कनेक्ट होतो, संस्थेच्या विकासाची गती वाढते, उत्पन्न वाढवण्याच्या वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीज आपल्याला मिळतात आणि आपलं जे ऍडमिनिस्ट्रेशन आहे त्याची इफिशियन्सी वाढते, प्रशासन सुलभ आणि प्रभावी होतं आणि या स्पर्धेमध्ये बाहेर फेकले जाण्याची किंवा मागे पडण्याची जी भीती आहे त्याच्यातून आपण दूर राहून आपण स्पर्धेमध्ये चांगल्या पद्धतीची आघाडी घेतो. तर अशा पद्धतीचे बेनिफिट्स या ऑर्गनायझेशनला आपण जर आर्टिफिशियल इंटेलिजन्स पॉवर्ड केलं तर त्याचे बेनिफिट्स आपल्याला मिळतात. तर अशा पद्धतीचं AI पॉवर्ड एज्युकेशनल इन्स्टिट्यूट ज्यांना आपल्या स्वतःचं एज्युकेशनल इन्स्टिट्यूट बनवायचं आहे तर कृपया आपल्या या चॅट बॉक्समध्ये आपला इंटरेस्ट दाखवा, ज्या माध्यमातून तुमचं एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचं नाव, तुमचा मोबाईल नंबर हा कृपया चॅट बॉक्समध्ये आतापर्यंत दिलेला नसेल तर निश्चित मनाने आपला जे इन्फॉर्मेशन आहे ती द्या, ज्या माध्यमातून आमची टीम तुम्हाला आणखी पर्सनलाइज लेवलला आमच्या सर्व्हिसेस एक्सप्लेन करेल. तुम्हाला ऍडिशनल पर्सनलाइज काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर त्याबद्दल मदत करेल, कारण हा वेबिनार फक्त एक इंट्रोडक्टरी टॉक आहे ज्या माध्यमातून आम्ही एक्झॅक्टली काय करतो आणि तुम्हाला त्याचा काय बेनिफिट होतो इथपर्यंतच डिस्कशन आपल्या वेबिनारच्या माध्यमातून होतं.
आणि इथे तुम्हाला आमच्यासोबत ग्रो होण्याच्या काही अपॉर्च्युनिटीज सुद्धा आम्ही तुम्हाला देत आहोत, ज्या माध्यमातून तुम्हाला या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या नव्या युगामध्ये नवीन अपॉर्च्युनिटीज तुम्हाला मिळतील. त्या अपॉर्च्युनिटीज मधून तुम्ही स्वतः ग्रो व्हाल, तुमचं फायनान्शियल इन्कम ग्रो होईल, तुमचं करिअर ग्रो होईल आणि एक तुमच्यासाठी एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे. तर आमच्याकडे पहिली अपॉर्च्युनिटी आहे की तुम्ही आमचे एज्युकेशनल कन्सल्टंट बनू शकता. म्हणजे की तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट नाहीये, पार्ट टाइम मध्ये तुमच्याकडे वेळ आहे, तुम्ही एक ऍडिशनल इन्कम सोर्स शोधत आहात आणि कमी वेळेमध्ये चांगल्या पद्धतीचं अर्निंग तुम्हाला हवं आहे आणि त्यासोबतच तुम्हाला नेम फेम इमेज बिल्डिंगचा बेनिफिट पण हवा आहे. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आमचे एज्युकेशनल कन्सल्टंट बनू शकता. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला आमच्या सोबत एक ऍग्रीमेंट करायचं आहे आणि आमच्या सोबत ऍग्रीमेंट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या भागामध्ये ज्या स्कूल्स आहेत, कॉलेजेस आहेत, एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आहेत, ज्या कोचिंग अकॅडमीज आहेत, त्यांना अप्रोच होऊन आमच्या सर्व्हिसेस बद्दल आपल्या कम्युनिटीमध्ये त्यांना ऍड करून आम्ही त्यांना इन्फॉर्मेशन देणार आहोत, आम्ही त्यांना एज्युकेट करणार आहोत आणि त्या माध्यमातून तुम्हाला त्या कनेक्टिव्हिटीचा थेट इकॉनॉमिक बेनिफिट आम्ही देणार आहोत. म्हणजे थेट तुम्हाला यातून एक अर्निंग सोर्स सुद्धा तुम्हाला आम्ही उपलब्ध करून देत आहोत. हा एक कमी वेळ देऊन मोठा अर्निंग सोर्स आहे, कारण आमचे जे क्लायंट आहेत ते थेट एज्युकेशनल इन्स्टिट्यूट असतात आणि एज्युकेशनल इन्स्टिट्यूट असल्यामुळे आपल्याला कमी वेळेमध्ये सुद्धा चांगलं काम करता येतं. त्यानंतर आमचे आर्टिफिशियल इंटेलिजन्स पॉवर्ड 15 पेक्षा जास्त एज्युकेशनल फ्रँचायझी सर्व्हिसेस आहेत, एज्युकेशनल मॉडेल आहेत, ते तुमच्या भागामध्ये तुम्ही सुरू करू शकता, ज्या माध्यमातून तुम्हाला फक्त एक फ्रँचायझी कॉस्टमध्ये, एका फ्रँचायझीच्या फीसमध्ये तुम्हाला मल्टी एज्युकेशनल फ्रँचायझीज फ्री मिळतात, ज्या माध्यमातून तुम्ही इन्स्टिट्यूशनल बेस काम करण्याच्या ऐवजी नव्या युगाच्या एज्युकेशनल बिझनेसमध्ये तुमची एंट्री होते. तुम्ही कम्युनिटी एज्युकेशन मध्ये तुम्ही काम करता आमच्या सोबत आणि तुम्ही हजारो लोकांचं लाईफ बदलण्यासाठी तुमच्या माध्यमातून एज्युकेशन तुमच्या भागामध्ये दिलं जातं आणि त्याच्यातून तुम्हाला खूप चांगला रेव्हेन्यू, चांगला प्रॉफिट तुम्हाला मिळतो. आणि आता एज्युकेशन फील्डमध्ये कोणत्याही फ्रँचायझी मॉडेलपेक्षा 10 पटीने जास्त इन्कम देणारं हे मॉडेल आज तुम्हाला पाहायला ऐकायला मिळणार आहे. त्याच्याकडे सुद्धा इथून पुढचा जो वेबिनारचा पार्ट आहे आपला, तर तुम्ही अत्यंत काळजीपूर्वक अटेंड करा, ज्या माध्यमातून तुमच्या हे लक्षात येईल. आणि जे ऑलरेडी एज्युकेशनल एंटरप्रिनर आहेत, ज्यांचं स्वतःचं स्कूल आहे, कोचिंग अकॅडमी आहे, स्वतःचं कॉलेज आहे किंवा एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आहे, अशा लोकांना सुद्धा हे स्वतःचं इन्स्टिट्यूट आर्टिफिशियल इंटेलिजन्स पॉवर्ड बनून त्यांचा रेव्हेन्यू जनरेट करण्यासाठी, त्यांची प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी, त्यांचा नफा वाढवण्यासाठी, त्यांच्या एज्युकेशनल ऍक्टिव्हिटीज वाढवण्यासाठी सुद्धा आमची हेल्प होते. आणि अशा एज्युकेशनल इन्स्टिट्यूटला सुद्धा या सर्व्हिसेस सुरू करण्याची परवानगी आम्ही देतो, ज्या माध्यमातून ते सुद्धा जे इस्टॅब्लिश्ड एज्युकेशनल ऑर्गनायझेशन आहेत ते सुद्धा या सर्व्हिसेसचा फायदा घेऊ शकतात. तर तुम्हाला आमच्यासोबत ग्रो होण्याची एक अपॉर्च्युनिटी आहे. ज्यांना एज्युकेशनल कन्सल्टंट म्हणून काम करायचं, ज्यासाठी इन्व्हेस्टमेंट लागत नाही, ट्रेनिंग घेऊन आपल्या एरियामध्ये एक ॲग्रीमेंट सोबत आपल्याला काम करायचं आहे. ज्यांना फ्रँचायझी स्टार्ट करायच्या, त्यासाठी अगदी एका फ्रँचायझी फीस मध्ये तुम्हाला 15 पेक्षा जास्त एज्युकेशनल सर्व्हिसेस सुरू करता येतात. हे एक एज्युकेशनल कम्युनिटी बिझनेस मॉडेल आहे आणि त्याचा खूप चांगला फायदा तुम्हाला घेता येतो. आणि त्याच्यासोबतच तुम्ही जर एज्युकेशनल एंटरप्रेनर असाल, स्वतःचं स्कूल असेल, तर त्याच्यामध्ये सुद्धा ह्या सर्व्हिसेस तुम्ही सुरू करून तुमचं इन्स्टिट्यूट हे नेक्स्ट लेवलला घेऊन जाऊ शकता. तर यस, ग्रो विथ अस आम्ही तुम्हाला आमंत्रित करत आहोत या नव्या युगामध्ये.
तुम्हाला विनंती करत आहोत की चला आपण सोबत आपली एक चांगली सक्सेस स्टोरी क्रिएट करू आणि समाजामध्ये एक आणखी नेक्स्ट लेवलचं गुणवत्तेचं एज्युकेशन देऊ. आणि तेच मुख्य उद्देश आपला एज्युकेशन फील्डमध्ये काम करण्याचा आहे. सर्व सन्माननीय मान्यवर आजच्या या वेबिनारमध्ये जे कनेक्ट झालेले आहेत आपल्याला माहीतच आहे की एक्सलंट क्वालिटी एज्युकेशन देणारे जे ऑर्गनायझेशन असतात तिथे ऍडमिशनसाठी विद्यार्थी पालकांची लाईन असते, त्या हाऊसफुल असतात, इनटेक ऍडमिशन कॅपॅसिटीपेक्षा ओव्हर क्राऊडेड असतात, भरपूर नफा कमवतात आणि दरवर्षी त्यांची संपत्ती वाढते. मात्र या मागे त्यांचं एक्सलंट क्वालिटी एज्युकेशन मॉडेल हा महत्वाचा पार्ट असतो. अशा एज्युकेशनल इन्स्टिट्यूटला मान सन्मान असतो, प्रतिष्ठा मिळते, नावलौकिक मिळतो आणि अशा ऑर्गनायझेशन मध्ये अक्षरशः मिनिस्टर लेवलच्या लोकांना सुद्धा पत्र देऊन सुद्धा त्यांच्या मुलांना ऍडमिशन मिळत नाहीत. अशा प्रकारचे सुद्धा एज्युकेशनल कितीतरी इन्स्टिट्यूट आपल्या देशामध्ये आहेत. आणि या एक्सलंट क्वालिटी एज्युकेशनचा वारसा एका पिढीकडून पुढे दुसऱ्या पिढीकडे जातो. म्हणजे आपण एज्युकेशन फील्डमध्ये काम करणारे जे लोक आहोत तर त्यांनी जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, जो वेळ दिलेला आहे, जी एनर्जी दिलेली आहे, जी तपश्चर्या केलेली आहे, जे नॉलेज तिथे ओतलेलं आहे, जे संघटन टाइम दिलेला आहे, त्याचा फायदा अनेक जनरेशनसाठी होतो आणि हे एक मोठं साम्राज्य, एक मोठं एम्पायर आपण आपल्या स्वतःसाठी आणि समाजासाठी उभा करू शकतो. आणि अशाच प्रकारचं एक मोठं एम्पायर, साम्राज्य तुमचं निर्माण व्हावं, ज्या माध्यमातून सातत्यपूर्ण दर्जेदार विद्यार्थ्यांची निर्मिती आपल्या शैक्षणिक संस्थेतून व्हावी, हा त्यामागचा उद्देश आहे. आणि अशाच प्रकारच्या आमच्या ज्या एज्युकेशनल सर्व्हिसेस आहेत तर या सर्व्हिसेस तुमच्या भागामध्ये तुम्ही सुरू करा, ज्यामध्ये तुमच्या त्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूट मध्ये सुद्धा ऍडमिशनसाठी विद्यार्थी पालकांची लाईन लागेल, तुमचे सेंटर्स हाऊसफुल होतील, तुम्ही प्रचंड नफा मिळवाल, दरवर्षी तुमची संपत्ती वाढेल, तुम्हालाही मान सन्मान मिळेल, नावलौकिक वाढेल आणि पुढच्या पिढीसाठी हा वसा आणि वारसा चालत राहील. तर यासाठी आपलं जे कम्युनिटी एज्युकेशन मॉडेल आहे तर त्याकडे आपण जात आहोत. अंडर वन रूफ, एकाच छताखाली जेव्हा तुम्ही तुमच्या भागातल्या अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये एज्युकेशनल सर्व्हिसेस, शैक्षणिक सेवा द्याल तेव्हा तुम्ही 50, 10, 20, 100, 500, 1000, 1500 विद्यार्थ्यांपुरतं मर्यादित न राहता 5000, 10,000 लोकांसाठी, 50,000 लोकांसाठी या सेवा देऊ शकाल. आणि जेव्हा तुम्ही 10,000 लोकांसाठी, 20,000 लोकांसाठी, 5,000 लोकांसाठी तुम्ही काम कराल तेव्हा तुमची जी वर्थ आहे, तुमची जी संपत्ती आहे, तुमचा जो टर्नओव्हर आहे तो खूप मोठा होईल. आणि म्हणूनच टॉप रँक मेकर हे भारतामध्ये पहिलं एज्युकेशनल कम्युनिटी मॉडेल तुम्हाला देत आहे, ज्या माध्यमातून तुम्ही तुमच्या एरियामध्ये या मॉडेलचा उपयोग करू शकता. आणि ज्या माध्यमातून या शिक्षण क्षेत्राशी निगडीत या न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग असेल, ब्रेन माइंड मेमरी ऍक्टिव्ह लर्निंग, चाइल्ड सायकोलॉजी, आयडियल पॅरेंटिंग, डिजिटल एज्युकेशन, कम्युनिकेशन सायन्स, सोशल मीडिया, मार्केटिंग, न्यूट्रिशन सायन्स आणि शिक्षण क्षेत्राशी निगडीत असलेल्या प्रत्येक शास्त्राला, प्रत्येक संशोधनाला, प्रत्येक रिसर्चला एज्युकेशनशी कनेक्ट केलेलं आहे. आणि त्याचं फायनल डेस्टिनेशन हे आहे आपलं की त्याच्यातून विद्यार्थ्यांना नेक्स्ट लेवलचं एज्युकेशन मिळालं पाहिजे. पहिल्यांदा भारतामध्ये हे ऑफलाईन आणि ऑनलाईन सर्व्हिसेस देणारं हायब्रिड मॉडेल आहे. 100% प्रॉफिटेबल आहे, मॅक्स रिटर्न्स आहे तुमच्या इन्व्हेस्टमेंटवर, झिरो रिस्क आहे, टेन्शन फ्री आहे, मल्टी विंडो इन्कम मॉडेल आहे. आणि याच्यातून तुम्हाला शिक्षण क्षेत्रामध्ये ग्रो होण्यासाठी असं म्हणलं जातं की कमीत कमी 5 वर्ष लागतात, 10 वर्ष लागतात, 20 वर्ष लागतात, तेव्हा एखादी संस्था मोठी होते. तर तुमचा जो टाइम स्पॅन आहे ग्रोथचा तर तो मिनिमाइज करण्यासाठी हे मॉडेल तुम्हाला निश्चितच हेल्पफुल ठरेल. हे मल्टी विंडो मॉडेल आहे, फास्ट ट्रॅक इन्कमचं मॉडेल आहे, ज्यामध्ये एका रूफ खाली, अंडर वन रूफ आपण सगळ्या वेगवेगळ्या सर्व्हिसेस आपण क्लायंटला देतो.
आणि त्याच्या बदल्यात तुमची इन्व्हेस्टमेंट जी आहे ती अत्यंत कमी आहे. एका फ्रँचायझी फीस मध्ये तुम्हाला या सगळ्या सर्व्हिसेस मिळतात आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स पॉवर्ड, ज्या माध्यमातून तुम्ही तुमच्याकडे एक स्वतःचं फक्त ऑफिस आहे आणि तुम्हाला ऑफिस मधून सुरुवात करायची आहे, मात्र तुम्हाला जो तुमचा टर्नओव्हर हा करोड्स मध्ये करायचा आहे, तर तुम्ही आमची ही स्कूल, ज्युनियर कॉलेज, एज्युकेशनल इन्स्टिट्यूट, कन्सल्टिंग सर्व्हिसेस सेंटर सुरू करू शकता, ज्या माध्यमातून तुमच्या भागातल्या शेकडो शाळांना तुम्ही टोटल क्वालिटी मॅनेजमेंटच्या सर्व्हिसेस देऊ शकता. आर्टिफिशियल इंटेलिजन्स पॉवर्ड या सर्व्हिसेस आहेत, ज्यामध्ये आपण त्या शाळेच्या पूर्ण गुणवत्ता विकासासाठी काम करतो, त्यांचं एज्युकेशनल क्वालिटी पार्टनर म्हणून त्यांच्यासोबत काम करतो आणि 1 वर्ष, 2 वर्ष आणि 5 वर्षाचे ॲग्रीमेंट त्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूट सोबत आपले असतात आणि तुम्हाला फक्त अशा स्कूलना अप्रोच व्हायचं आहे आणि त्यांना आपल्या वेबिनारमध्ये त्यांना इंट्रोड्यूस करायचं आहे आणि आमची टीम त्यांना गाईड करते आणि त्यांच्यासोबत आपलं जे ॲग्रीमेंट होतं आणि त्याच्यात तुमचं वर्षभरामध्ये तुमची पण पार्टनरशिप असते. तर ज्यांना टेबल स्पेस पासून, एका ऑफिस पासून हे सुरुवात करायचं आहे, इन्फ्रास्ट्रक्चरच खूप भव्य दिव्य असायला पाहिजे, 2 एकर जमीन पाहिजे, 2 कोटीची इमारत पाहिजे, तर या सगळ्या बाउंड्रीज ज्या आहेत, जे परसेप्शन्स आहेत, ते आपण ब्रेक केलेले आहेत. तुम्ही अगदी छोट्या पर्सनल, म्हणजे फक्त इंडिव्हिज्युअल लेवलला जर तुम्ही जरी काम केलं, विदाउट एनी ऑफिस जरी तुम्ही काम केलं, तरी तुम्ही ही कन्सल्टन्सी घेऊ शकता आणि याच्या माध्यमातून अनेक शाळांसाठी तुमच्या भागातल्या तुम्ही काम करू शकता. ही आमची पहिली सर्व्हिस आहे, पहिलं फ्रँचायझी मॉडेल आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या एरियामध्ये रेसिडेन्शियल, नीट, JEE, UPSC, MPSC सक्सेस अकॅडमी तुम्हाला स्टार्ट करायची, तुमच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, मात्र हाऊ टू स्टार्ट याबद्दलची तुम्हाला माहिती नाहीये, तर आम्ही तुमचं एक एज्युकेशनल क्वालिटी पार्टनर बनून तुम्हाला सपोर्ट करतो. त्यासाठी तुमची टीचर रिक्रुटमेंट असेल, ट्रेनिंग असेल, सिलेबस अपडेट असेल, जे काही तुमची रिक्वायरमेंट आहे त्या पूर्ण रिक्वायरमेंट आम्ही तुम्हाला फुलफिल करतो आणि ज्या माध्यमातून अत्यंत कमी स्ट्रगल मध्ये, कुठलाही लॉस न घेता तुम्ही हे तुमचं सेंटर हे तुम्ही चांगल्या पद्धतीने रन करू शकता. या पद्धतीचं हे सेकंड मॉडेल सुद्धा तुम्ही आमच्या सोबत सुरू करू शकता. त्यानंतर आपलं नॅशनल स्कूल आहे की ज्यांच्याकडे इन्व्हेस्टमेंट आहे, ज्यांना स्कूलिंग मध्ये इंटरेस्ट आहे, त्यांच्याकडे इन्व्हेस्टमेंट आहे, मात्र त्यांना या अकॅडमिक एक्सलन्सी बद्दलची फार माहिती नाहीये, तर आमच्या सोबत तुम्ही तुमचं स्वतःचं नॅशनल स्कूल सुरू करू शकता आणि या माध्यमातून एक मोठी एज्युकेशन फील्डमध्ये इस्टॅब्लिशमेंट सुद्धा तुम्ही सुरू करू शकता. तुम्हाला साधना स्पिरिच्युअल हे आमचं एक फ्रँचायझी मॉडेल आहे की प्रार्थना, ध्यानधारणा, योगा, प्राणायाम याचं एक शास्त्र आहे आणि हे तुम्हाला एका हॅपीनेस कडे घेऊन जातं. हेल्थ आणि वेल्थ तुम्हाला मिळवून देण्यासाठी अत्यंत हेल्पफुल हे मॉडेल आहे. तर तुमच्या भागातल्या विद्यार्थ्यांसाठी, तुमच्या भागातल्या प्रौढांसाठी, तुमच्या भागातल्या ज्येष्ठांसाठी तुम्ही हे आमचं स्पिरिच्युअल सेंटर सुरू करू शकता, ज्या माध्यमातून एक चांगला रेव्हेन्यू सुद्धा तुम्ही जनरेट करू शकता. त्यानंतर तुम्हाला 11-12चं थेट कोचिंग अकॅडमी सुरू करायची, नीट, JEE कोचिंग अकॅडमी सुरू करायची, तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स पॉवर्ड नव्या युगाचं हे कोचिंग अकॅडमी सुद्धा तुम्ही सुरू करू शकता आणि याबद्दल एखाद्या ऑर्गनायझेशनला स्टार्ट टू एक्सपान्शन आणि इन टू द प्रॉफिट लेवल आणण्यासाठीची पूर्ण हेल्प आमची असते, ज्यामध्ये टीचर्स रिक्रुटमेंट आहे, सिलेबस अपडेटनेस आहे, ट्रेनिंग आहे, इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट आहे, त्याच्यानंतर जे रिसोर्सेस, टूल्स तुम्हाला जे काही हवं आहे ते पूर्ण आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो, ज्या माध्यमातून तुमची ही जर्नी अत्यंत सोपी होते. तुम्ही तुमच्या घरामध्ये कोणी डॉक्टर आहे किंवा तुमच्याशी कनेक्टेड कोणी डॉक्टर आहे किंवा तुम्ही स्वतः होमिओपॅथिक डॉक्टर आहात, आयुर्वेदिक डॉक्टर आहात, आयुर्वेदिक डॉक्टर आणि होमिओपॅथिक डॉक्टरांनी त्यांची पॅथी सोडून ॲलोपॅथीकडे जात आहेत असं एक अहवाल आहे. तर ज्या डॉक्टरांना होमिओपॅथी आणि आयुर्वेदामधून नेक्स्ट लेवल क्लिनिक सेटअप करायचं आहे, अशा डॉक्टरांना सुद्धा आम्ही इन्व्हाइट करतो की
जे आमच्या सोबत हे सुपर चाइल्ड एज्यू हेल्थ क्लिनिक, आमच्याकडे मुलांचे प्रॉब्लेम काय आहेत आणि त्याचं होमिओपॅथीच्या दृष्टिकोनातून सोल्युशन काय आहे आणि आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून सोल्युशन काय आहे हे सुद्धा डिफाईन आहे. फक्त त्या गोष्टींना एका डॉक्टरांनी इम्प्लिमेंट करण्याची आवश्यकता आहे. अशा प्रकारचं सुपर चाइल्ड एज्यू हेल्थ क्लिनिक तुम्ही स्वतः डॉक्टर असाल किंवा एखाद्या डॉक्टरांना सोबत घेऊन सुद्धा तुम्ही या नव्या सेक्टरमध्ये काम सुरू करू शकता. हे चिल्ड्रन जिम आहे. आपल्याला माहित आहे की विद्यार्थ्यांच्या फिजिकल डेव्हलपमेंट ही सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यांचं डायजेशन असेल, ओबेसिटी असेल किंवा अनेक कॉन्सन्ट्रेशन, बिहेवियरल, अकॅडमिक निगडीत जे प्रश्न आहेत तर ते सोडवण्यासाठी त्यांची फिजिकल ॲबिलिटी ग्रो होणं महत्वाचं आहे. आणि आपण मोठ्या लोकांसाठीच्या जिम पाहतो, मात्र मुलांना एक प्रॉपर कमी वेळ त्यांच्याकडे असतो. त्यांचं स्कूलिंग आहे, कोचिंग अकॅडमी आहे. तर वीकली काही सेशन्स जर त्यांनी त्यांच्या हेल्थ इम्प्रूव्हमेंटसाठी घेतले तर चांगल्या पद्धतीने त्यांचे फिजिकल डेव्हलपमेंट होऊ शकते. यासाठीचं आपलं हे जिम आहे, हे सुद्धा तुम्ही तुमच्या एरियामध्ये सुरू करू शकता. त्यानंतर आपलं सुजान आईबाबांची शाळा ही कम्प्लीट डेडिकेटेड टू आयडियल पॅरेंटिंगचं आपलं स्कूल आहे. या ऑर्गनायझेशन स्टेट स्टार्ट करून तुमच्या भागातल्या 1000, 2000, 5000 पालकांना तुम्ही सुजान पालकत्वाचं प्रशिक्षण देऊ शकता, ट्रेनिंग देऊ शकता आणि या माध्यमातून तुमचा रेव्हेन्यू ग्रो करू शकता. हे आपलं प्री स्कूल टीचर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे, ज्या माध्यमातून तुमच्या भागातल्या 12th पास असणाऱ्या, ग्रॅज्युएट असणाऱ्या महिला ज्या करिअरच्या शोधामध्ये आहेत, ज्यांना काहीतरी काम करायचंय, स्वतः स्वावलंबी व्हायचंय, करिअर हवा आहे आणि त्यांना असं वाटतं की मी कुठेतरी एखादा प्री स्कूल टीचर ट्रेनिंग जर कोर्स केला तर मला कमी कालावधीमध्ये आजूबाजूच्या एखाद्या माझ्या एरियामधल्या इंग्लिश मीडियममध्ये मला जॉब मिळेल किंवा मराठी सेमी इंग्लिश माध्यमांच्या साठी सुद्धा हे आपलं अंगणवाडी आणि पूर्व प्राथमिक शिक्षण साठीचे हे कोर्स देणार हे इन्स्टिट्यूट आहे. हे सुद्धा तुमचं व्हॅल्यू वाढवणारं निश्चित आहे. त्यानंतर ज्यांना कोचिंग क्लास स्टार्ट करायचा आहे ते सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्स पॉवर्ड नव्या युगाची कोचिंग अकॅडमी आमच्या सोबत सुरू करू शकतात आणि त्यांना हवा तो सपोर्ट आपण आपल्या माध्यमातून देतो. त्यानंतर ज्यांना घरातूनच करिअर करायचंय त्यांच्यासाठी हे ड्रॉइंग हॉबी हब आहे की ज्या माध्यमातून तुम्ही विद्यार्थ्यांना संस्कारित करण्यासाठी, त्यांचे छंद जोपासण्यासाठी, त्यांना चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करण्यासाठी, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास करण्यासाठी तुम्ही इनिशिएटिव्ह घेऊ शकता आणि या बदल्यात एक तुम्हाला चांगलं रेव्हेन्यू जनरेट होऊ शकतो, चांगलं तुम्हाला एक करिअर निर्माण होऊ शकतं. हे सुद्धा एज्युकेशनल इन्स्टिट्यूट तुम्ही तुमच्या एरियामध्ये सुरू करू शकता. अबॅकस हे कॉन्सन्ट्रेशन वाढवणारं महत्वाचं टूल आहे. मॅथमॅटिकल आणि कॅल्क्युलेटेड इंटेलिजन्स मुलांचं चांगल्या पद्धतीने ग्रो होतं आणि अशा प्रकारचं अबॅकसचं कोचिंग देणारं इन्स्टिट्यूट सुद्धा तुम्ही तुमच्या भागामध्ये सुरू करू शकता. त्याच्यानंतर आपलं हे प्री स्कूल आहे, डे केअर सेंटर आहे, ज्या माध्यमातून तुम्हाला जर अशा प्रकारचं स्कूलिंग मध्ये इंटरेस्ट असेल, स्वतःचं प्री स्कूल सुरू करायचं असेल, डे केअर सेंटर सुरू करायचं असेल तर पूर्ण सपोर्ट आमचा तुम्हाला असतो. यानंतर तुम्हाला तुमच्या भागामध्ये एक नव्या युगाचं स्पोकन इंग्लिश अकॅडमी, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट अकॅडमी सुरू करायची आहे तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही इनिशिएटिव्ह घेऊ शकता, ज्या माध्यमातून आमचा पूर्ण सपोर्ट तुम्हाला असतो. तुम्हाला माहितच आहे की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जे आहे नवीन, आता केंद्र सरकारने पूर्ण देशामध्ये नवं शैक्षणिक धोरण इम्प्लिमेंट केलेलं आहे. तर या शैक्षणिक धोरणामध्ये प्रत्येक शाळेमध्ये खराखुरा एज्युकेशनल काउन्सिलर कम ट्रेनर ची रिक्रुटमेंट करणं कंपल्सरी आहे. एज्युकेशनल इन्स्टिट्यूट मध्ये सुद्धा, म्हणजे तुमचं कोचिंग अकॅडमी असेल तरी सुद्धा तुमच्याकडे एक असं असायला हवं. मात्र आता शाळांमध्ये जे काउन्सिलर्स आहेत, काउन्सिलिंगचं काम करतात, मोस्टली त्यांचं काम हे ऍडमिशन्स ग्रो करणे, वाढवणे असतं. मात्र खराखुरा काउन्सिलर जो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, भावनिक, मानसिक, कौटुंबिक प्रश्न सोडवेल आणि त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी नेक्स्ट लेवलला त्यांना घेऊन जाईल, अशा हजारो एज्युकेशनल ट्रेनर, काउन्सिलरची देशामध्ये गरज आहे. आणि तुमच्या भागामध्ये हे अशा प्रकारची ट्रेनर्स अकॅडमी तुम्ही सुरू करू शकता आणि
आणि तुमच्या भागामधल्या शाळा, महाविद्यालय, कोचिंग अकॅडमीज, एज्युकेशनल इन्स्टिट्यूटची जी नीड आहे तर ती सुद्धा तुम्ही पूर्ण करू शकता. मी कालच आमच्या शिक्षण अधिकाऱ्यांसोबत बोललो आणि एका कॉन्फरन्ससाठी त्यांच्याकडून आमच्या जिल्ह्यातल्या शाळांची लिस्ट घेतली तर साधारणतः 2,500-3,000 हजार शैक्षणिक संस्था, शाळा एका जिल्ह्यामध्ये आहेत. म्हणजे 2,500-3,000 हजार एज्युकेशनल काउन्सिलरची गरज एका जिल्ह्याला आहे. तर पूर्ण राज्यामध्ये किती मॅन पॉवर लागेल आणि देशामध्ये किती मॅन पॉवर लागेल या पद्धतीची, तर याबद्दलचा विचार तुम्ही करू शकता. आणि हे एक चांगल्या पद्धतीची अकॅडमी सुद्धा तुम्ही तुमच्या सुरू करू शकता तुमच्या एरियामध्ये. आपल्याला माहितच आहे की आता आपल्याला आपला बिझनेस ग्रो करायचा असेल तर अगोदर आपण क्लायंट कनेक्ट करण्याचं तंत्र आपण शिकलं पाहिजे. आपल्याला आपली कम्युनिटी ग्रो करता आली पाहिजे, त्या कम्युनिटीला सतत एज्युकेट करता आलं पाहिजे आणि त्या पॉझिटिव्ह कम्युनिटीच्या माध्यमातून आपल्याला आपला बिझनेस नेक्स्ट लेवलला घेऊन जाता आला पाहिजे. जसं आमच्याकडे मागच्या वर्षीपासून आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन एज्युकेशनसाठी कनेक्ट असलेली जी कम्युनिटी आहे ज्याच्यावर आम्ही 1 वर्ष काम करतो आणि अशा रेफरन्स मधून आम्हाला ऑटोमॅटिक नव्या असाइनमेंट मिळतात, नवे स्कूल्स, नवे कोचिंग, नव्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आमच्याशी कनेक्ट होतात आणि ज्या माध्यमातून आमचं जे काम आहे या वर्षीचं खूप सोपं झालेलं आहे. त्यामुळे बऱ्याचदा आम्ही वेबिनार, सेमिनार डिक्लेअर करून सुद्धा आम्हाला ते कंडक्ट करण्यासाठी वेळ मिळत नाही. ऍक्च्युली शनिवारी, सॅटर्डेलाच आमचा प्लॅन्ड वेबिनार होता, मात्र तो आज आम्ही घेत आहोत. तर अशा पद्धतीचं जे मॉडेल आहे ज्या माध्यमातून ऑटो रेफरन्स मोडवर तुमचा बिझनेस जाऊ शकतो आणि यासाठी तुम्हाला डिजिटल मार्केटिंग, सोशल मीडिया मार्केटिंग यामध्ये तुम्ही एक्सपर्ट असणं महत्वाचं आहे. आणि आमच्याशी कनेक्ट होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आम्ही यामध्ये एक्सपर्ट बनवतो, ज्या माध्यमातून त्याला कस्टमर, क्लायंट हा त्याच्या प्रगतीचा अडथळा ठरणार नाही. त्याच्यानंतर हे आपलं प्लेसमेंट सेल आहे, ज्या माध्यमातून ई कॉमर्स, लॉजिस्टिक, बँकिंग, फायनान्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डिजिटल टेक्नॉलॉजी या क्षेत्रामध्ये आता खूप मोठ्या प्लेसमेंट आहेत. तर तुमच्या भागामधल्या तरुणांना अशा पद्धतीच्या प्लेसमेंट सर्व्हिसेस देऊन तुम्ही तिथे तरुणांना रोजगार पण देऊ शकता. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या एज्युकेशनल मॉडेल्स जे आहेत ज्या माध्यमातून आपल्याला अंडर वन रूफ, एकाच छताखाली या वेगवेगळ्या सर्व्हिसेस आपल्याला देऊन आपल्याला आपलं जे काम आहे, आपलं जे बिझनेस मॉडेल आहे ते अत्यंत आपल्याला पक्क करायचं. आणि हे खूप नव्या युगाचं बिझनेस मॉडेल आहे आणि त्याच्यासोबतच तुमच्या एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये एक मिरॅकल आहे, एक रिव्होल्यूशन आहे. तर या रिव्होल्यूशनचा तुम्ही फायदा घ्याल अशी अपेक्षा करतो. कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्ही या क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने काम कराल आणि आपल्या भारतामधल्या प्रत्येक मुलांसाठी, पालकांसाठी, तरुणांसाठी एक नेक्स्ट लेवलचं वर्किंग आपण सगळे मिळून करू, ज्यामध्ये महाराष्ट्र आता थांबणार नाही असं जे आपलं महाराष्ट्राच्या शासनाचं जे ब्रीद वाक्य आहे त्यामध्ये आपण सर्व काम करू. तो अशा प्रकारचं मल्टी विंडो इन्कम आणि एज्युकेशनल कम्युनिटी मॉडेल आहे. आणि हे मी तुम्हाला एका स्क्रीनचा सपोर्ट घेऊन थोडक्यामध्ये तुम्हाला समजावून सांगण्यासाठी 1-2 मिनिटं तुमचे घेत आहे मी. बघा, एज्युकेशन फील्डमध्ये ज्यांनी आतापर्यंत बिझनेसेस सुरू केले, म्हणजे कोणी प्री स्कूल चालू केल्या, कोणी अबॅकस सेंटर सुरू केलं, कोणी इंग्लिश मीडियम स्कूल चालू केल्या, किंवा कोणी काही पॅरामेडिकलचे कोर्सेस सुरू केले, किंवा कोणी जे काही स्टार्टअप केले, तर त्याच्यामध्ये त्यांनी जे वर्किंग केलं ते इन्स्टिट्यूशनल वर्किंग होतं. आणि एज्युकेशन फील्डमध्ये जे काही एंटरप्रिनर, उद्योजक किंवा जे मान्यवर या क्षेत्रामध्ये येतात ते इमोशनली येतात.
त्यांनी कोणाचं तरी ऐकलेलं असतं की इथे त्यांनी प्री स्कूल सुरू केलंय, आपण पण प्री स्कूल सुरू करूयात, कोणीतरी अबॅकस सेंटर सुरू केलंय, आपणही ते करायला हरकत नाही, कोणीतरी कोचिंग क्लास सुरू केलाय, आपणही ते करून बघूयात, कोणी 11वी-12वी सायन्समध्ये खूप चांगलं अर्निंग लोक कमवतात, मोठा टर्नओव्हर असतो, करोड्समध्ये पैसे मिळतात, चला आपण ते पण करायला हरकत नाही. अशा पद्धतीने या क्षेत्रामध्ये येणारा जो काही बिझनेसमन आहे किंवा जे मान्यवर आहेत, रिस्पेक्टेड पर्सनॅलिटी आहेत, तर ते इमोशनली येतात या सेक्टरमध्ये. इमोशनली तर इमोशनली आल्यानंतर त्यांना माहिती नसतं की या एज्युकेशन फील्डमध्ये माझे 20 वर्ष या सेक्टरमध्ये मी काम करतो. तर एज्युकेशन फील्डमध्ये तुम्हाला जर एखादं इन्स्टिट्यूट स्टार्ट करायला एखाद्या 15-20 दिवसाचा टाइम मागे पुढे जर झाला तुमचा, तर तुमचं कम्प्लिटली 1 वर्ष तुम्ही लॉसमध्ये येता आणि या एका वर्षामध्ये आलेला जो लॉस आहे तो नंतर कधीही भरून निघत नाही. आणि जरी त्यासाठी खूप अग्रेसिव्ह मेथड जरी वापरल्या तरी सुद्धा त्याला किमान 4-5 वर्ष लागतात आणि त्याच्यातून खूप मोठं टाइम आणि खूप मोठे पेन्स, खूप मोठे स्ट्रगल तुम्हाला करावे लागतात. त्याच्यामुळे इमोशनली याकडे पाहण्यापेक्षा 2 जे वे आहेत आपले, की आपला उद्देश या सेक्टरमध्ये काम करतानाचा एक प्युअर असतो की आपण आपला जो अनुभव आहे किंवा आपल्या भागातल्या विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी एक चांगलं पवित्र शिक्षण देण्याचं काम करूया, ज्ञानदानाचं काम करूया, पवित्र क्षेत्रामध्ये आपल्याला कार्य करायचं, असा एक सामाजिक भाव यामध्ये असतो. आणि जेव्हा सामाजिक भावाने, सोशल अँगलने जेव्हा एखादं एज्युकेशनल इन्स्टिट्यूट सुरू होतं आणि ते सतत तोट्यामध्ये जातं, लॉसेसमध्ये जातं, तेव्हा त्या उद्योजकाची, त्या मान्यवरांची किती प्रामाणिक ती कल्पना होती, किती पावित्र्य आणि चांगल्या भावनेने ते या क्षेत्रामध्ये आले, तर ती भावना काम करत नाही तिथे, ती लॉसमध्ये जाते. तर या सेक्टरमध्ये सुद्धा आपल्याला जेव्हा काही सेवा आपल्याला विद्यार्थ्यांना द्यायच्या आहेत, काही सेवा आपल्याला पालकांना द्यायच्या आहेत, काही सेवा आपल्या तरुणांना द्यायच्या आहेत, काही सेवा आपल्याला गृहिणींना द्यायच्या आहेत, एज्युकेटेड लेडीजला द्यायच्या आहेत, तर तेव्हा आपण हे नवं मॉडेल स्वीकारून सतत आपण नफ्यात राहिलं पाहिजे. आणि हे नव्या युगाचं मॉडेल आहे. जगामध्ये जे सगळ्यात जास्त कमी वेळामध्ये श्रीमंत झालेले लोक आहेत ते या मॉडेल मधले आहेत. त्याला आपण म्हणतो कम्युनिटी मॉडेल, CM. म्हणजे जसं ॲमेझॉन घ्या, फ्लिपकार्ट घ्या, ओला घ्या, उबेर घ्या, बुक माय शो घ्या, रेड बस घ्या, स्विगी घ्या, काही घ्या, की तिथे हजारो लोकांसाठी त्यांनी वर्किंग केलेलं आहे. तर इथे सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या एज्युकेशनल सर्व्हिसेसच्या माध्यमातून, वेगवेगळ्या सेवांच्या माध्यमातून अनेक लोकांसाठी, हजारो क्लायंटसाठी काम करण्याची संधी तुम्हाला मिळते. म्हणजे जसं तुम्ही प्री स्कूल सुरू केलं, त्याच कॅम्पसमध्ये प्री स्कूल टीचर ट्रेनिंग सुरू केलं, तिथेच तुम्ही ट्रेनर्स अकॅडमी सुरू केली, तिथेच तुम्ही हॉबी सेंटर सुरू केलं, तिथेच तुम्ही चिल्ड्रन जिम सुरू केलं, तिथेच तुम्ही पॅरेंटिंग स्कूल सुरू केलं, तिथेच तुम्ही आपला अवॉर्ड फोरम सुरू केलं, किंवा तुमच्या भागातल्या उद्योजकांना तुम्ही डिजिटल मार्केटिंग च्या बद्दलचं ट्रेनिंग द्यायला सुरू केलं. त्याच कॅम्पसमधून तुम्ही आपले जे 15 वेगवेगळ्या एज्युकेशनल सर्व्हिसेस आहेत त्या तुम्ही सुरू केल्या. तर तुम्ही इथे तुम्हाला वर्षभर 12ही महिने तुमचे ऍडमिशन सुरू राहतात आणि तुम्हाला कुठल्या एका इन्स्टिट्यूट मधून ऍडमिशन नाही झाले म्हणजे तुम्ही लॉसमध्ये येण्याचे जे शक्यता आहेत त्या पूर्णपणे निग्लिजिबल होतात, तर त्याच पूर्णपणे संपतात. म्हणजे तुमचे 31 ऍडमिशन प्री स्कूल मधून झाले, 50 ऍडमिशन तुमचे अबॅकस सेंटर मधून झाले, 50 विद्यार्थ्यांना तुम्ही हॉबी सेंटरच्या माध्यमातून पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचं ट्रेनिंग दिलं, त्यानंतर तुम्ही 200 पालकांना आयडियल पॅरेंटिंगचं एज्युकेशन दिलं, त्यानंतर तुम्ही 50 एज्युकेशनल काउन्सिलर स्टार्ट केले, तुम्ही 30 महिलांना प्रीस्कूल टीचर ट्रेनिंग साठी चे कोर्सेस दिले. अशा पद्धतीने तुमचे जे नंबर्स आहेत ते 1000+ मध्ये जातात अॅन्युअली. आणि याचं एक लमसम ऍव्हरेज तुम्ही एक 10,000 20,000 जरी पकडलं तरी याचा टर्नओव्हर हा खूप मोठा होतो. आणि यासाठी तुम्हाला
तुमची एक बेसिक रिक्वायरमेंट काय आहे की तुम्हाला पूर्ण वेळ तुम्ही ह्या सेक्टरमध्ये काम करताय, तर तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर मग ते रेंटेड असेल किंवा स्वतःच असेल ते युटिलाइज करायचंय. त्याच्यासाठी जी मॅन पॉवर आहे ती तुम्हाला युटिलाइज करायची आहे आणि त्याच्यामधून तुम्हाला या वेगवेगळ्या सर्व्हिसेस द्यायच्या आहेत. म्हणजे हे जे मॉडेल आहे ते टॉप रँक मेकर्सचं मॉडेल आहे आणि याला तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स पॉवर्ड आहे, म्हणजे हे नव्या युगाचं आहे. म्हणजे इथे तुम्हाला लॉसेसच्या शक्यता पूर्णपणे तुमच्या संपलेल्या आहेत आणि तुम्हाला एक फ्रँचायझी घेण्यासाठी इतरत्र जे काही चार्जेस एक्सपेन्सेस येतात त्याच एक्सपेन्सेस मध्ये तुम्हाला 10-15 पेक्षा जास्त तुम्ही जे कोणते सुरू करू शकता ते सर्व प्रकारच्या सर्व्हिसेस तुम्ही त्यामधून देऊ शकता, कारण ही एज्युकेशन कम्युनिटी सर्व्हिस मॉडेल आहे आणि हे एक्सलंट सर्व्हिस आपण देतो, एक्सलंट एज्युकेशन. मी आजच्या या वेबिनार मधून तुम्हाला 1 तासापासून सुरुवातीच्या पहिल्या वेबिनारच्या टप्प्यामध्ये मी तुम्हाला हे सांगितलं आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स पॉवर्ड टोटल क्वालिटी मॅनेजमेंटचं आमचं जे मॉडेल आहे ते तुमच्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये इम्प्लिमेंट करा आणि नव्या युगाची जर्नी स्टार्ट करा. त्याच्यानंतर दुसरा जे भाग होता या वेबिनारचा, ज्यामध्ये तुम्ही आमच्यासोबत ग्रो होऊ शकता, तुम्ही एज्युकेशनल कन्सल्टंट बनू शकता, तुम्ही आमची फ्रँचायझी घेऊ शकता, ज्यामध्ये तुम्हाला फक्त एक फ्रँचायझी घ्यायची आहे आणि त्या फ्रँचायझी फीस मध्येच तुम्हाला या सगळ्या सर्व्हिसेस तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहेत. त्याच्यासाठी वेगळे चार्जेस तुम्हाला पे करण्याची गरज नाही. आणि तिसरा पार्ट जो आहे यामधून मी तुम्हाला हे बिझनेस मॉडेल कसं वर्कआउट करतं, हे कम्युनिटी मॉडेल, याबद्दलची पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आता आजच्या या वेबिनारमध्ये ज्यांना आमच्यासोबत कनेक्ट व्हायचं आहे, ज्यांना आमची फ्रँचायझी घ्यायची आहे, ज्यांचं स्वतःचं एज्युकेशनल इन्स्टिट्यूट त्यांना AI पॉवर्ड बनवायचं आहे आणि याबद्दल जे इंटरेस्टेड आहेत अशाच लोकांशी आमची टीम परत पर्सनली कनेक्ट होते आणि पर्सनली कनेक्ट झाल्यानंतर तुमच्या या संदर्भात तुम्हाला काय इन्व्हेस्टमेंट लागते, आमची फ्रँचायझी फीस किती आहे, त्याच्यानंतर आमचा तुम्हाला सपोर्ट काय, तुम्हाला काय करावं लागेल, याबद्दलची क्लॅरिटी ही नेक्स्ट मीटिंग मध्ये आम्ही देतो. कारण जसं तुमचं एक 400+ कम्युनिटी आहे आपली, तशा अनेक कम्युनिटीमध्ये आपले वेगवेगळ्या लेवलचे वेबिनार सुरू असतात आणि आमची टीम यासाठी काम करत असते. तर कृपया ज्यांना आजच्या वेबिनार मधून एज्युकेशनल कन्सल्टंट बनण्यासाठी इंटरेस्ट आहे त्यांनी एज्युकेशनल कन्सल्टंट म्हणून क्लिअर तुमचा इंटरेस्ट, आम्ही कोणाच्याही पाठीमागे लागणार नाही आहोत, आमचा स्वतःहून कोणालाही फोन येणार नाही. जे इंटरेस्टेड असतील त्यांनाच आमची टीम परत रिकनेक्ट करेल आणि परत तुम्हाला तुमचा सपोर्ट, आमच्या सपोर्ट बद्दलचं सुपर क्लॅरिटी देऊन आपण ही जर्नी पुढे घेऊन जाणार. तर त्यासाठी ज्यांना एज्युकेशनल कन्सल्टंट बनण्यात इंटरेस्ट आहे त्यांनी EC म्हणून इंटरेस्ट दाखवलाच असेल. ज्यांना फ्रँचायझी घ्यायची आहे त्यांनी फ्रँचायझी इंटरेस्टेड तुम्ही तुमचं दाखवा. ज्यांना स्वतःचं एज्युकेशनल इन्स्टिट्यूटला आर्टिफिशियल इंटेलिजन्स पॉवर्ड बनवायचं आहे त्यांनी पण स्वतःचे डिटेल्स द्या आणि आपण एकमेकांशी कनेक्ट होऊ. आता आपला जो वेबिनार आहे, तर हा वेबिनार मी यासाठी म्हणजे ओपन करत आहे, ज्या माध्यमातून मी एक रिव्ह्यू देईन तुम्हाला की 1 मिनिटामध्ये की आज आपण या वेबिनार मधून कोणत्या गोष्टी तुमच्यापर्यंत हायलाइट केल्या. या वेबिनार 1 मिनिटामध्ये मी रिवाइज करतो, कारण रिव्हिजन इज लर्निंग. काही जणांचं असं म्हणणं आहे की आम्ही उशिरा जॉईन झालो, व त्यांनाही त्याचा फायदा झाला पाहिजे. आम्ही कोण आहोत याबद्दलची माहिती आम्ही तुम्हाला दिली. यानंतर तुम्हाला सक्सेस टूल बद्दल, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून तुमच्या ऑर्गनायझेशनला नेक्स्ट लेवलला घेऊन जाण्यासाठीचा आमचा सपोर्ट काय असेल याबद्दलची माहिती दिली. तुम्ही आमच्यासोबत ग्रो होऊ शकता, एज्युकेशनल कन्सल्टंट बनून, आमची फ्रँचायझी घेऊन किंवा तुमचं स्वतःचं एज्युकेशनल इन्स्टिट्यूट असेल तर त्याला ग्रो करून. आणि याबद्दल आमच्या ज्या वेगवेगळ्या फ्रँचायझीज आहेत त्याबद्दलचं प्रेझेंटेशन मी तुम्हाला दिलेलं आहे. आणि ह्या नव्या युगाच्या बिझनेस मॉडेलमध्ये आज जे कनेक्ट झालेले मान्यवर आहेत
तर ते निश्चितच नेक्स्ट लेवलला जाऊ शकतात आणि या सेक्टरमध्ये चांगल्या पद्धतीची ग्रोथ त्यांना मिळू शकते. आणि कोणाला तुम्हाला जर काही बोलायचं असेल, विचारायचं असेल तर विचारू शकता. हा सर, मी अकोल्यावरून बोलतो, श्याम पाठक. पाठकजी बोला ना. हा, म्हटलं सर, आम्हाला हे बघ, एज्युकेशन कन्सल्टंट आणि फ्रँचायझी बद्दलच्या जी फीज आहे त्याबद्दल आताच माहिती दिली असती तर चांगलं झालं असतं म्हणा. हा सर, तुमचं बरोबर आहे. मात्र इट डिपेंड्स की म्हणजे तुमचं अगोदर या सेक्टरमध्ये काम करताय, तुमचं स्वतःचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे की तुम्ही ऑन रेंट घेणार आहात, तुम्ही एकच इन्स्टिट्यूट सर्व्हिस स्टार्ट करणार आहेत की मल्टी स्टार्ट करणार आहेत, की हे खूप पर्सनल सब्जेक्ट आहे हा. आणि आम्ही बरोबर. त्याच्यासाठी तुमचे पूर्ण सुपर क्लॅरिटी देऊन तुम्हाला आणखी रिडिफाईन करून तुम्हाला एक चांगल्या पद्धतीनं तुम्हाला हा विषय लक्षात येईल यासाठी आपण पर्सनल मीटिंग घेतो. जे इंटरेस्टेड आहेत त्यांच्यासाठी. याचं महत्वाचं कारण आहे की प्रत्येक व्यक्ती याचं पर्सनल प्रोफाईल हे वेगळं आहे. कोणी अगोदरपासून या सेक्टरमध्ये काम करतं, कोणाचं स्वतःचं इन्स्टिट्यूट आहे, कोणाचं रेंटवर आहे, कोणाच्या ऑलरेडी काही सर्व्हिसेस सुरू आहेत, कोणाला ऍडिशनल सर्व्हिसेस सुरू करायच्या आहेत, कोणाला फक्त त्यांचं एक्झिस्टिंग जे मॉडेल आहे त्याला AI पॉवर्ड बनवायचं आहे, तर कोणाला या ऍडिशनल फ्रँचायझी घेण्यामध्ये इंटरेस्ट आहे. तर त्यामुळे आपण त्याचे जे काही एकमेकांचा वेळ सेव्ह करण्यासाठी, कारण ते हे सेशन आणखी 1 तास चालू शकतं ते पुढे, त्याच्यामुळं आपले जे काही क्युरीज आहेत त्या मिनिमाइज व्हाव्यात आणि हे एक इंट्रोडक्टरी सेशन व्हावं यासाठी आमचे पण शेड्यूल आणखी 15-20 मिनिटांनी दुसरीकडे असतं. त्यामुळे आपण एकमेकांच्या वेळेचा रिस्पेक्ट ठेवत तर तुमचा इंटरेस्ट आहे हे आम्हाला समजल्यानंतर आमची टीम तुम्हाला स्वतः कनेक्ट होते. त्याच्यानंतर तुम्ही तोपर्यंत तुम्हाला काय काय प्रश्न विचारायचे आहेत, ऍडिशनल इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी आहे, त्याच्याबद्दलचं थोडं होमवर्क तुम्ही करू शकता. आणि तुम्ही आणखी आता वेबिनार मधून ज्या गोष्टी तुम्हाला वाटल्यात ज्याच्यावर आपण विचारलं पाहिजे, त्यापेक्षा आणखी जास्त गोष्टी असतात ज्याच्यावर आपलं डिस्कशन होत नाही. तर त्याच्यामुळे आपण पर्सनलाइज जाऊया, ते जास्त प्रोडक्टिव्ह होईल असं मला वाटतं. आणि आमच्या ज्या काही फ्रँचायझी चार्जेस आहेत ते म्हणजे बाकी फ्रँचायझीज पेक्षा कमी चार्जेस आहेत. कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये लोकांनी ग्रो व्हावं, त्यांनी चांगलं एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये चांगलं काम करावं, हा त्यामागचं आमचं प्युअर इंटेन्शन आहे. या सेक्टरमध्ये कोणीही लॉसमध्ये जाऊ नये, तोट्यामध्ये जाऊ नये, ज्याच्या माध्यमातून म्हणजे त्यांच्या प्युअर इंटेन्शन या सेक्टरमध्ये काम करण्याचं जे आहे ते ब्रेक होऊ नये, ही आमची त्यामागची भावना आहे. तर त्यासाठी आपण याची फ्रँचायझी फीस किती आहे त्याबद्दलचे डिटेल्स आपण पर्सनल मध्ये शेअर करतो आहोत. आणि त्याच्यासोबतच आम्ही तुम्हाला पर्सनल मध्ये आपले सगळे जे तुम्ही आताच्या प्रेझेंटेशन मध्ये जेवढे काही एज्युकेशनल सर्व्हिसेस पाहिल्यात त्याचे सगळे ब्रॉशर पण आम्ही शेअर करतो. तुम्ही शांत वेळ काढून तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता. त्याच्यामध्ये इनिशियल लेवल आपण कोणत्या कोणत्या सर्व्हिसेस स्टार्ट करू शकतो, तुमच्या स्ट्रेंथ काय आहे, तुमच्या विकनेसेस काय आहेत, तुमच्याकडे अवेलेबल फंड्स किती आहेत याचा पण तुम्हाला अंदाज घेऊन स्टार्ट करता येऊ शकतो सर. बरं, आणखी एक प्रश्न होता सर. याच्यातले जे काही मॉडेल आम्ही कोणी घेत असाल, समजा जे तुम्ही जवळपास 20 मॉडेल सांगितले यामध्ये, करेक्ट. हा, हे जर यामधल्या सर्व कायदेशीर बाबी पूर्ण होतात ना? कारण जिल्हा वाईज कसं आहे, समजा यामध्ये जर प्री स्कूल घेतलं तर इथल्या एज्युकेशन ऑफिसरची परमिशन किंवा कायदेशीर बाबी ह्या सर्व पूर्ण केल्या जातात का आपल्या संस्थेकडून? बघा की आपलं जे टॉप रँक मेकर्स प्रायव्हेट लिमिटेड आपलं ऑर्गनायझेशन आहे आणि या सगळ्या गोष्टी रन करण्याची कायदेशीर मान्यता आहे आपल्याला. आणि त्याच्यानंतरच आपण फ्रँचायझी देत आहोत. बरं, तेच म्हटलं. कारण कसं आहे, काही याला एज्युकेशन ऑफिसर असते, काही याला स्थानिक स्वराज्य संस्थांची परमिशन पाहिजे, जसं महानगरपालिका असेल किंवा नगर परिषद लेवल असेल. तर ह्या सर्व बाबी पूर्ण केल्या जातात का मग? येस, नक्कीच. या बाबतीत तुम्हाला पूर्णपणे गाईड केलं जातं आणि त्या मान्यता पूर्ण करूनच आपण हा बिझनेस रन करतो. आणखी कोणाला काही विचारायचं असेल विचारू शकता, बोलू शकता. अनम्यूट व्हा, बोला, विचारा. हॅलो. येस. हा सर, मी सुनील चौधरी बोलतोय, BKC इंग्लिश मीडियम स्कूल शिरूर. ओके, बोला ना. हो सर, मला इंटरेस्ट आहे.
मी आणि Yes. मिसेस आम्ही स्वतःच आपल्या तिकडे स्वतः येऊ, भेट घेऊ आणि जे काय तुमच्या टर्म कंडिशन असेल ते आपण पूर्ण करू. येस, नो प्रॉब्लेम सर. तुमचं स्वतःचं इंग्लिश मिडियम स्कूल आहे, तर आपण हो. त्याला AI पॉवर्ड बनवू, त्याला सर्टिफाईड करू. त्याच्यानंतर हो. यातल्या ज्या सगळ्या सर्व्हिसेस आहेत, ज्या काही तुम्हाला त्या ऑर्गनायझेशन मधून रन करता येऊ शकतात, त्या पूर्ण तुम्ही सुरू करा. ज्या माध्यमातून तुमच्या भागातल्या एज्युकेशनल लीडर तुम्ही बना. आणि हे सोसायटी एज्युकेशन आहे. एक शाळा म्हणजे फक्त विद्यार्थ्यांना शिक्षण देणारी ज्ञान मंदिर असावं असं नाही. आपण पालकांना शिक्षण देऊ, तरुणांना रोजगार देऊ, त्या ठिकाणातून आपण अबॅकसचं एज्युकेशन देऊ, आपण प्री स्कूल टीचर्स ट्रेनिंग देऊ, आपण ट्रेनर्स अकॅडमी स्टार्ट करू. आपण सगळ्या गोष्टी तिथून तुम्ही सुरू करू शकता, ज्या माध्यमातून तुम्ही आतापर्यंत दोघं मिळून जे काम करत आहात, तर त्याच्यातून तुमचा रेव्हेन्यू ग्रो होईल, थेट हो. तुम्हाला चांगले पैसे मिळतील. आणि चांगले पैसे मिळाल्यानंतर प्रत्येक एज्युकेशनल इंडस्ट्रीमध्ये काम करणारा व्यक्ती हा विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी चांगलं काम करतो, याचा अनुभव आम्हाला आहे. सर आता मी जर माझ्या भागामध्ये फ्रँचायझी किंवा जे काय आहे ते मी घेतलं, मग तुम्ही साधारणतः माझ्या आसपास किती किलोमीटरवरती किंवा किती परिसरामध्ये देणार नाहीयेत? बघा की तुम्ही तुमच्या भागामध्ये जे तुम्ही काम करता, तर तुम्हाला विचारात घेऊनच आम्ही फ्रँचायझी देतो, नेक्स्ट फ्रँचायझी. म्हणजे हो, जर हो. त्याने तुमच्या बिझनेसवर काही परिणाम होत असेल, हो, तर हो, हो. तुम्हाला अडचण. आपलं जे काम आहे ते ग्रोथ साठीचं काम आहे. हो, आणि हो. ग्रोथ साठीचं काम करताना एका व्यक्तीची ग्रोथ थांबवणे हे आपल्या इथिक्स मध्ये बसत नाही. हो, हो. एक फ्रँचायझी आपली कमी झाली म्हणजे आपल्या बिझनेसवर फारसा परिणाम होत नाही, कारण आपण देशभरासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन एज्युकेशन काम करणारी कम्युनिटी आहोत. त्याच्यामुळं चौधरी सरांना विचारूनच त्या परिसरामध्ये दुसरी फ्रँचायझी देण्याचा निर्णय आपण घेतो. चालेल चालेल. ओके चालतं. Yes. नक्की. आणखी कोणाला बोलायचं असेल बोलू शकता, विचारायचं असेल विचारू शकता. सर हॅलो. येस प्रवीण सर बोला. सर नमस्कार. मी प्रवीण पाचोरकर नाशिक मधनं बोलतोय. ओके. सर ऍक्च्युली मी तुमचा वेबिनार फार लेट जॉईन केला. ऍक्च्युली मी सर्व तुमची ऍडव्हर्टाईज वगैरे बघितल्यामुळेच मी पण थोडासा इंटरेस्टेड होतो या सगळ्या गोष्टींसाठी. सो मला पहिला प्रश्न आहे, आता जसं आपलं डिस्कशन. हॅलो. सर बोला ना, आवाज येतोय मला, बोला. तुमचं सरांबरोबर जे डिस्कशन झालं त्यामध्ये तुम्ही असं म्हणालात की काही शाळेतले जे काही टीचर्स असतात त्यांना पण तुम्ही ट्रेनिंग देतात, राईट? येस. हा. सो अशी म्हणजे हे पण तुमच्या फ्रँचायझीमध्ये आहे का? म्हणजे फॉर एक्झाम्पल मला फक्त तेवढंच जर घ्यायचं आहे तर असं काही फ्रँचायझीमध्ये आहे का की आहे ना सर, आहे. आपलं देऊ शकता? पहिलं फ्रँचायझी मॉडेल आहे आपलं टोटल क्वालिटी मॅनेजमेंट एज्युकेशनल कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, ज्यामध्ये आपण आपल्या भागातल्या सर्व शाळा ज्या आहेत त्या शाळांचं ऍडमिनिस्ट्रेशन. मी तुम्हाला जस्ट 1-2 मिनिटं एक स्क्रीन शेअर करतो. येस, हे पहा सर, की आपलं जे वर्किंग आहे हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स फॉर कम्प्लीट रिव्होल्युशन अँड कम्प्लीट ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूट यासाठी आपण काम करतो. त्यामध्ये त्या ऑर्गनायझेशनचं ऍडमिनिस्ट्रेशन इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण AI पॉवर्ड बनवतो त्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूटला. त्याच्यानंतर सर्व जे टीचर्स आहेत त्या टीचर्सना ट्रेनिंग देतो आपण. त्याच्यानंतर जी स्टुडंट कम्युनिटी आहे त्यांच्या लर्निंग एन्हान्समेंटसाठी सपोर्ट देतो. जे पॅरेंट आहेत त्या पॅरेंट कम्युनिटीसाठी आपण AIचा सपोर्ट देतो. आणि जे करिक्युलम इम्प्लिमेंट केलं जातं त्या एज्युकेशन इन्स्टिट्यूट मधून त्याच्यासाठी पण आपला सपोर्ट असतो. म्हणजे वेदर दॅट इज स्कूल ऑर कोचिंग अकॅडमी ऑर एज्युकेशनल इन्स्टिट्यूट ऑर कॉलेज, व्हॉट एव्हर मे बी, एज्युकेशनल इंडस्ट्री मधलं कुठलंही ऑर्गनायझेशन असेल तरी आपण त्यासाठी हेल्प करतो. आता यासाठी आपलं जे तुम्ही जे म्हणालात तर ते आपलं कन्सल्टिंग सर्व्हिसेस एक्झॅक्टली कशा आहेत, ही आपली फ्रँचायझी आहे. स्कूल, कॉलेज, टोटल क्वालिटी मॅनेजमेंट कन्सल्टन्सी सर्व्हिसेस. यामध्ये आवाज येतोय प्रवीण सर? येस सर. येस. तर यामध्ये आपण काय करतो की जे इंटरेस्टेड आहेत, ज्यांच्याकडे सेटअप नाहीये, ऑफिस नाहीये, त्यांना फक्त आमचं कन्सल्टंट बनायचं आहे.
आणि त्यांना ही कन्सल्टन्सी देतो, आम्ही अग्रीमेंट करतो. त्यांना स्कूलला अप्रोच व्हायचंय आणि त्या स्कूलला आपलं जे काही कन्सेप्ट आहे त्याबद्दल प्रेझेंटेशन द्यायचंय. प्रेझेंटेशन म्हणजे फक्त तिथले प्रिन्सिपल किंवा जे ओनर आहेत त्यांना इन्फॉर्मेशन देऊन आपल्या कम्युनिटीमध्ये ऍड करायचं. आपल्या वेबिनारच्या माध्यमातून याची माहिती आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवतो आणि त्या शाळांसोबत, त्या कॉलेजेस सोबत 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्षाचा अग्रीमेंट आपण करतो आणि या बदल्यात तुम्हाला एक चांगल्या पद्धतीचं हँडसम अमाऊंट पण तुम्हाला कन्सल्टंट म्हणून मिळतं. तर अशा प्रकारची आपली फ्रँचायझी आहे. ओके Clear, ओके sir? सर, म्हणजे येस सर, मला क्लिअर झालंय. फक्त आता अजून एक क्वेश्चन होता की आता जसं बोला. तुम्ही म्हणालात की कॉलेज किंवा स्कूलमध्ये जर आपला हा प्रोग्राम सुरू झाला तर समोरचाही प्रश्न विचारतो की आम्हाला याच्यामधनं काय बेनिफिट आहे. तर असं जर काही क्वेश्चन आलं तर त्याला काय आन्सर आहे? कोणाला बेनिफिट? हॅलो, हा सर, कोणाला बेनिफिट विचारता तुम्ही? म्हणजे एखाद्या कॉलेजमध्ये आपण जर गेलो, जसं आता आपण हे सांगितलं कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आहेत आणि ते जर आपल्या बरोबर ऍग्री झाले की आम्हाला इथून पुढे हे सगळं करायचं आहे, तर असे काही क्वेश्चन्स येतात काही लोकांचे की आम्हाला याच्यामधनं काही बेनिफिट आहे का? तुम्हाला ते विचारणार नाहीये ते. तुम्हाला फक्त हे सांगायचंय की आमच्या या सर्व्हिसेस आहेत, त्यासाठी आम्ही तुम्हाला आमच्या एका व्हॉट्सअप कम्युनिटीमध्ये ऍड करतो. त्याच्यामध्ये आमचे वेबिनार होतात, तुम्ही ते अटेंड करा आणि आमची जी टीम, आमची पूर्ण टीम त्यांच्या पूर्ण क्युरीज हँडल करते. ओके ओके. त्याच्यामध्ये कन्सल्टंट ऍज सच जो मीडिएटर आहे त्यांना क्युरीज हँडल करण्यासाठी काही वेळ देण्याची गरज नाही. मात्र अग्रीमेंट करताना आम्ही तुमच्या सोबत त्या स्कूलचं अग्रीमेंट करतो, ज्या माध्यमातून तुम्हाला त्या मेडिएशनचे पैसे मिळावेत आणि तिथे तुम्ही सतत फॉलोअप फीडबॅक देऊन तुमचं एक रिलेशन त्या शाळेसोबत, एज्युकेशनल इन्स्टिट्यूट सोबत लॉंग टर्म इस्टॅब्लिश व्हावं आणि तुम्हाला दरवर्षी पैसे मिळतात याचे. कारण आता यावर्षी जो 5th ला स्टुडंट आहे तो नेक्स्ट इयरला 6th ला जाणार, 7th ला जाणार, 8th ला जाणार, 9th ला जाणार. तर तुम्ही हे जे वर्किंग केलेलं आहे, टायअप केलेलं आहे, तर ते दरवर्षी रिन्युअल होतं. कारण टेक्नॉलॉजी ही AI टेक्नॉलॉजी अशी आहे की 6 महिन्यापूर्वी जे टूल्स होते ते आज वर्किंग करत नाहीत आणि ते 1 वर्षानंतर ते आउटडेटेड झालेले असतील. त्याच्यामुळे आपण सतत अपडेट असतो आणि स्कूल आणि एज्युकेशनल इन्स्टिट्यूटला पण अपडेट करतो आणि यासाठी तुम्हाला ऍज सच कुठलाही सेटअप उभा करण्याची गरज नाही. बरोबर बरोबर. येस सर. आणखी काही कोणाला विचारायचं विचारू शकता, बोलायचं बोलू शकता. बोला, विचारा, अनम्यूट करा, बोला. हॅलो. येस येस, बोला सर. सर, एक विनंती होती. बोला ना सर. मी दोन वेळा हे आपला सेमिनार अटेंड केलेला आहे. ओके. जेव्हा परत पुढच्या आठवड्यात वगैरे असेल तेव्हा आम्ही परत जॉईन होऊ शकतो ना? येस येस, नो प्रॉब्लेम. तुम्ही वारंवार अटेंड करू शकता. रिव्हिजन इज लर्निंग. पुन्हा पुन्हा तुम्ही समजून घेऊ शकता. नो प्रॉब्लेम सर. येस येस, थँक्यू सर, थँक्यू. येस, नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. येस, आणखी कोणाला काही विचारायचं विचारू शकता, बोलायचं असेल बोलू शकता. नमस्कार सर. नमस्कार, बोला. हा सर, मी राजश्री अधिकार बाजार वरून बोलू लागले. ओके. सर, मी साधारण टीचर आहे सर, सह्याद्री इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये. बर सर, मला टीचिंग मध्ये माझं इम्प्रूव्ह करायचंय, त्याच्यासाठी मार्गदर्शन हवंय सर. हे पर्सनलाइज सपोर्ट नाही आमचा. अच्छा. जर तुम्हाला तुमच्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूट जे आहे, हा सर. तुम्ही जर उद्या प्रिन्सिपल केबिन मध्ये गेलात, तुम्ही तुमच्या प्राचार्यांना हे सांगितलं, कोण आहे तुमचं प्रिन्सिपल? सर, तिथले प्राचार्य सर, तिथले म्हणजे मी व्हाईस प्रिन्सिपल आहे, तिथं टीचिंग पण करते आणि प्रिन्सिपल कुचे सर म्हणून आहे सर. तर तुम्ही कुचे सरांना भेटलात उद्या आणि त्यांना सांगितलं की सर, मी अशा प्रकारचं एक काल खूप छान वेबिनार अटेंड केला, तर आपलं जे स्कूल आहे त्याला आपण AI पॉवर्ड बनवू आणि वेगवेगळ्या एज्युकेशनल सर्व्हिसेस आपल्या भागामध्ये सुरू करू, तर तुमच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये एक रिस्पेक्ट वाढेल आणि तुमच्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूटसाठी
तुमचं योगदान मोठं होईल आणि तुम्ही पण शिकाल आणि तुमच्या सर्व स्टाफ मेंबर्सला पण या नवीन टूल. काय होतं की एका शाळेमध्ये एक शिक्षक शिकून त्याचा काही फायदा होत नाही. अच्छा. त्याच्यामुळे आपण पूर्ण वेगवेगळे जे सब्जेक्ट आहेत, जसं मराठी शिकवताना सुद्धा एआयचा फायदा त्या टीचरला झाला पाहिजे, सायन्स शिकवताना झाला पाहिजे, सोशल स्टडीज शिकवताना झाला पाहिजे. त्याच्यानंतर तिथले जे काही प्रिन्सिपल आहेत त्यांना टीचरची मीटिंग घ्यायला झाला पाहिजे, लेटर ड्राफ्ट करायला झाला पाहिजे, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क करायला झाला पाहिजे. जे स्टुडंट आहेत त्यांचं जे सेल्फ स्टडी इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी झालं पाहिजे. जे पॅरेंट आहेत त्यांना नेक्स्ट लेवलचं पॅरेंटिंग शिकण्यासाठी, पालकत्व विकसित होण्यासाठी झाला पाहिजे. या मताचे आम्ही आहोत. त्यामुळे इंडिव्हिज्युअल ट्रेनिंग मध्ये आम्ही काम करत नाही आहोत. ओव्हरऑल एज्युकेशनल इन्स्टिट्यूटला इम्प्रूव्ह करणं ही आमचं एम आहे आणि त्यासाठी आमचं वर्किंग आहे. तर माझी तुम्हाला विनंती ही असेल की तुम्ही उद्या प्राचार्य साहेबांना भेटा, तुमच्या याबद्दल आपल्या ग्रुपबद्दलची माहिती द्या आणि त्यांना हे सांगा की सर मी काल एक वेबिनार अटेंड केला ज्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन एज्युकेशनसाठी खूप चांगली इन्फॉर्मेशन मिळाली. त्याच्यामध्ये या गोष्टी मी शिकले. तर आपण आपल्या स्कूलमध्ये जर या गोष्टी इम्प्लिमेंट केल्या तर त्याचा आपल्या स्कूलला चांगला फायदा होईल आणि तुम्हाला पण त्याचं एखाद्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये एखाद्या व्हाईस प्रिन्सिपलने काही इनिशिएटिव्ह घेतला, त्याच्यातून ऍडमिशन्स वाढले, रेव्हेन्यू वाढला, तर तुम्हाला पण एक चांगला स्कोप डेव्हलप होतो तिथे. अच्छा, ठीक आहे सर. मी उद्या बोलून बघते तसं सरांना. हो चालेल. थँक्यू सर. थँक्यू सो मच. येस, आणखी कोणाला काही विचारायचंय विचारू शकता, बोलायचं असेल बोलू शकता. सर आपली संस्था ही गव्हर्नमेंट रेकॉग्नाइज आहे का? तर हे आपलं टॉप रँक मेकर्स प्रायव्हेट लिमिटेड केंद्र शासनाची मान्यता प्राप्त कंपनी आहे, प्युअरली डेडिकेटेड फॉर एज्युकेशन इंडस्ट्री. ओके सर, थँक्यू.